मुंबई महानगरपालिकेसाठी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. अति शांततेत मतदान होते. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी सोडल्या तर या गोरेगाव परिसरामध्ये जे आहे ते सकाळपासूनच मतदान जे आहे ते शांततेत होते. मात्र कुठेतरी मतदारांना जे आहे ते त्यांचं मतदार यादीमध्ये नाव सापडत नाही, नाव सापडलं तर बूथ सापडत नाही. असेच काही आपल्यासोबत मतदार आहेत. नेमका काय समस्या येतात? आम्ही सरोजनगरमधले राहणारे आहे. तर माझ्या लिस्टमध्ये दूधसागरचं नाव आलं आहे. बट मी तिकडे चेक केलं तर त्यांनी सेंट पायसमध्ये पाठवलं. मी दुसऱ्या ठिकाणी गेली, मग तिकडे पण नाही. मग इकडे पहाडीमध्ये आली, इकडे पण नाही. तर वोट करायचं आहे पण खूप डिफिकल्टी येते आहे. बरं, तर कसं करणार आता तुम्हीच सांगा. किती जागी फिरलात तुम्ही? किती बूथ फिरले आता हा तिसराच बूथ आहे तिसरा बूथ आहे आमचा. आणि सगळीकडे इन्क्वायरी करतोय. हा म्हणतो इकडे जा, तो म्हणतो तिकडे जा. तर आम्ही मुलीला घेऊन फिरतोय आहे, पण आम्हाला बूथच सापडत नाही. वोट करायचं तर कसं? खरं तर छोट्या बाळाला तुम्ही हातात कडेवर घेऊन फिरताय. किती वेळापासून फिरताय आणि किती बूथ फिरले? झाले आता जवळजवळ 1.5-2 तास होत आले बरं फिरतोय. बरं. आता वोटिंग कुठे आहे? माझं तर झालं, आई वडील माझं तर आलं दूधसागरमध्ये. आता हिच्या नावासाठी शोधतोय तर कुठे आहे. बरं, म्हणजे एका परिवाराचं एका वार्डामध्ये एका बूथमध्ये नाही आहे, आई वडील वेगळे. माझं झालंय, बायकोचं आहे. ते बायकोचं आता कुठे आहे ते कळत नाही. लास्ट टाइम दिलेलं सेंट पायसमध्ये. तर सेंट पायसवाले बोलतात आमच्याकडे आता 80 नंबर यादी नाही आहे. तर इकडे त्यांनी पहाडीचं नाव घेतलं. तर पहाडीमध्ये आलो तर इकडे पण नाही भेटत आहे. आता तर शोधावं लागेल कुठे, नाहीतर वोट असत फुकट. अच्छा, म्हणजे लोकशाहीचा हक्क बजवायचा पण तो कुठेतरी त्रासदायक होतोय. त्रास तर होतच आहे. मुलीला घेऊन तर आम्ही फिरतोच आहे उन्हातून. तर आता बघू कसं काय. निश्चितच आपण बघतोय की मागच्या 2 तासापासून हे कपल जे आहे ते आपल्या छोट्याशा बाळाला घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यासाठी फिरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन समित गजनेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.